बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती आलेली आहे। पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंडचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय। मुदस्सीर असं या दहशतवाद्याचं नाव आहे। पुलवामा जिल्ह्यातील त्राल इथे झालेल्या चकमकीत मुदस्सीरसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। तर मुदस्सीर हा पदवीधर असून त्यानंच आत्मघातकी हल्ला घडवण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहनं आणि स्फोटकं मिळवून दिली होती। तर त्राल इथल्या मीर मोहल्ला इथे राहणारा मुदस्सीर 2 वर्षांपूर्वी जैश ए मोहम्मदसाठी भूमिगत राहून काम करत होता। पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा त्याचा युद्ध पातळीवर शोध घेत होती आणि अखेर पिंगलिश इथे तो लपून बसला असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती आणि त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालून या चकमकीत त्याला ठार करण्यात यश आलंय। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंडचा खात्मा या ठिकाणी करण्यात आलाय। बरोबर आहे। पुलवामा हल्ल्याचा जो मास्टरमाइंड होता मुदस्सीर, त्याचा तो काल भारतीय लष्कराच्या गोळीने मारला गेलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने यांनी संपूर्ण पुलवामा अटॅक रचला होता आणि हा जो मुदस्सीर होता हा जैश ए मोहम्मदचा कमांडर देखील होता आणि त्यांनी ज्या पद्धतीनं पुलवामामध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये भारतीय निमलष्कर दलाचे जवळपास 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते। त्या संपूर्ण जो हल्ला आहे त्या हल्ल्याचे मास्टरमाइंड त्याच्याकडे त्यांनी तो रचला असला, कुठून स्फोटक येतील, कशा पद्धतीने हल्ला होईल आणि त्या कशा पद्धतीने कारवाई केली जाईल, स्फोटकांची येणे जाणं करणं, त्यानंतर स्फोटक एकत्रित करणे, गाडी मिळवणे, या सगळ्या गोष्टीचे आणि ज्या पद्धतीने आत्मघाती पथकामध्ये जो दहशतवादी सहभागी त्याचं माइंड फ्रेश करणे, या सगळ्या गोष्टींनी त्यांनी काम केलं होतं असं माहिती प्राप्त झालेली आहे। हा जो मुदस्सीर आहे हा काल ज्या पद्धतीने त्रालमध्ये जी चकमक झाली त्यामध्ये 3 दहशतवादी ठार झाले त्या चकमकीमध्ये आणि त्यामधला हा एक आहे जो खास करून हा मास्टरमाइंड होता, जैश ए मोहम्मदचा कमांडर होता आणि एक मोठं यश भारतीय लष्कराला मिळालं असं मानावं लागेल। एक बदला घेतला आहे या पूर्ण शहीद जवानांच्या, जे हुतात्मा झालेल्या जवानांच्या संदर्भात। आणि महत्त्वाचं म्हणजे जैश ए मोहम्मदचा खात्मा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ऑपरेशन झिरो जे काश्मीरमध्ये सुरू आहे त्यामध्ये देखील एक मोठं यश मानावं लागेल। नक्कीच प्रशांत, त्यामुळे सुरक्षा दलाच्या हाताला मिळालेले हे खूप मोठं यश म्हणावं लागेल। धन्यवाद या तपशीलवार माहितीसाठी।